तुझ्या हातची प्यादी आम्ही, खेळ तुझा हा सगळा, तुझ्या कृपेने मांडलेला मी संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. तोडूनी पाश मायेचे, घेऊनी श्वास मोकळा, सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. तिकडे अमेरिकेच्या टूरवर काही विपरीत घडलंय का? तुला कोणी हर्ट केलंय का? नाही, असं काही झालेलं नाहीये. जस्ट जेट लॅगमुळे थोडं हेवी वाटतंय बस, बाकी काय नाही. मी पण आता ऑफिसला गेलं तर चालेल का? छान. म्हणजे तुझ्या आईला तू घरी पाठवून दिलंस. आता घरातली सगळी कामं माझ्यावर टाकून तू ऑफिसला जाणार. काही गरज नाही ऑफिसला जायची. असं काय करता आई? मला एक दिवसाकरता निदान एका तासाकरता तरी ऑफिसला जावंच लागेल, नाही तर माझी नोकरी जाईल. घरी कोण कोण असतं तुझ्या? सगळेच जण, म्हणजे नवरा, सासू सासरे. वेट अ मिनिट, यू मीन यू मॅरिड? येस. हो. नाही, मला वाटलं ते असं फॅशन म्हणून घातलंस. फॅशनच्या दुनियेतल्या काही बायका जाड जाड मण्यांच्या माळा घालतात तसं काहीतरी. बरं, नवरा असतो बरोबर की डिवोर्स फाईल केलाय? तर अहो, नुकतंच लग्न झालंय माझं. त्याचा काही संबंध नाही डिवोर्सशी. हल्ली पोरी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा डिवोर्स घ्यायला लागल्यात. अमेरिकेत तर लग्न चालू असताना डिवोर्स घेतल्याची उदाहरणं आहेत. नाही नाही, मी काही डिवोर्स वगैरे फाईल केलेलं नाहीये आणि कधी करणारही नाही. लेट्स होप सो. बरं, आता आपल्या कंपनीत मी काही नवीन रूल्स इंट्रोड्यूस केले, ते सांगतो. मला आपली कंपनी इंटरनॅशनल लेवलला नेऊन ठेवायची. त्यासाठी सगळ्यांनीच मला कॉपरेट करायचं आहे. मॅरिड अनमॅरिड लेडीज करता ड्रेस कोड काय आहे ते तू आशाकडनं समजून घे. ओके. आणि तुझ्यापुरतं सांगायचं तर हे मंगळसूत्र उद्यापासून मला दिसता कामा नये. तसंच कुंकू नॉट अलाउड. वेस्टर्न आउटफिट्समध्ये यायचं. मी मॉडर्न. ते ठीक आहे सर, पण मी सासूरवाशीण आहे. मग घरी बसायचं. सर? आणि ते सर बीर बोललेलं मला चालणार नाही. कॉल मी जय और जेडी. इज दॅट क्लिअर? ओके सर. व्हॉट सर? आय मीन जेडी. आय एम सॉरी. कोण आहे? नाही, तुम्ही कट करताय तरी परत परत फोन करतायत तुम्हाला. मिस्टर असतील तर बरं झालं कट केलात. दुसरं कोणी आहे का महत्वाचं? नाही, मम्मीचा फोन येतोय. पण मग ताबडतोब घ्या फोन. काय आहे, आपल्या पॅरेंट्समुळे आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो असतो. त्यांचा फोन कधीच कट करू नये. नाही, इट्स ओके सर, मी नंतर बोलेन तिच्याशी. ठीक आहे, ॲज यू विश. आय होप तू आजपासून रिझ्यूम झालीस. सॉरी, मी उद्यापासून रिझ्यूम झाले तर चालेल का? मी सासूबाईंना सांगून आले की आज फक्त तोंड दाखवून येते म्हणून. थँक्स तोंड दाखवल्याबद्दल. थँक्स. थँक्यू सर. हां, सॉरी जेडी. ओके. मला तुझा स्वभाव खूप आवडला. थँक्यू. मला वाटलं तू माझ्या बाबतीतही असं काहीतरी बोलशील. सॉरी, पहिल्याच भेटीत माणसाचा स्वभाव कळत नाही आणि स्वभाव कळेपर्यंत कमेंट करण्याची घाई मी करत नाही. एनिवेज, मी निघते. उद्या भेटूया. थँक्स. तुझ्या इतकी खोटारडी मुलगी नसेल अख्ख्या जगात. का? काय झालं आई? काय खोटं बोलले मी? काय खोटं बोलले? वर मलाच विचारतेस.
अगं तू तुझ्या नव्या साहेबाला भेटायला ऑफिसमध्ये गेली होतीस ना फक्त 1 तासाकरता. मग काम संपल्यानंतर सरळ घरी यायचं की संध्याकाळच्या सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी सासूवर सोडून बाहेर उंडाऱ्यात बसायचं. आई अहो उंडारायला नव्हते गेले मी, मग कुठे गेली होतीस? ऑफिसमध्येच होते. मला घरूनच निघायला उशीर झाला. नंतर ऑफिसमध्ये गेले तर बॉस एका मीटिंगमध्ये बिझी होते, त्यामुळे मला जरा वेळ थांबायला लागलं. आणि येताना तुम्हाला माहिती आहे ना ट्रॅफिकचा किती प्रॉब्लेम असतो. नसत्या सबाबी सांगत बसू नकोस तू मला. तू जे काय सांगतेस ना त्या एका शब्दावरही माझा विश्वास नाहीये. अगं संध्या, विश्वास ठेव तिच्यावर. हल्ली मुंबईत ट्रॅफिक जॅम हा प्रॉब्लेम खूप झालेला आहे. माणसाचं अर्ध आयुष्य ट्रॅफिक जॅम मध्ये जातं. ट्रॅफिक जॅम ही डोकेदुखी झाली आहे. त्यासाठी तू रुजूताला उगाच दोष देऊ नकोस. तरीच म्हटलं स्वारी अजून बोलली कशी नाही. सुनेची बाजू घेतल्याशिवाय चैनच पडत नाही ना त्यांना. मी नेहमी खऱ्याचीच बाजू घेत असतो. म्हणजे ही तेवढी खरी आणि मी खोटारडी? हो मी खोटारडी? सांगा ना मीच खोटारडी का? आई प्लीज प्लीज शांत व्हा. मी आता झटकन स्वयंपाक करते आणि जेवायला वाढते. आपण असेच बोलत राहिलो ना तर आणखीन उशीर होईल. आणि सिद्धेशची पण यायची वेळ झाली आता. मम्मीचा फोन. मी परत फोन करायला विसरले तिला. तुझ्या आईला कळत नाही का ग? कामाच्या वेळेला कशाला मुलीला फोन करते? आमच्याकडे स्वयंपाकी नाहीये म्हणाव. आई तिचा ऑफिसमध्ये असतानाच फोन आला होता. मीच कामात होते म्हणून मी घेतला नाही. तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. महत्वाचं वगैरे काही नाही. काम टाळण्याचे बहाणेच नसते. संध्या तू चल, आज चल तिला बोलत तिच्या आईशी. या घरात माझ्या म्हणण्याला काडी इतकी किंमत नाहीये. हा मम्मा बोल. हा कसला एवढा आवाज येतोय ग रुजू? काही नाही मम्मा, सासूबाई बोलत होत्या. गेल्या त्या आतमध्ये. बोल. तुझ्या सासूबाई म्हणजे ना. मम्मा प्लीज. बरे बाई काही बोलत नाही हं तुझ्या लाडक्या सासूबाईंना. ठीक आहे बरं सांग आता मला तू का फोन केलायस? रुजू तुझ्याकडे सगळं ठीक आहे ना? हो एकदम ठीक आहे सगळं. सिद्धेश ऑफिसला रेग्युलरली जातो ना? हो मम्मा, पण तू हे सगळं का विचारतेस? काही नाही असंच सहज. नाही नाही सहज नाही मम्मी. तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. नाही ग काही नाही. मग आजच तुला हे सगळं का विचारावं असं वाटलं? सहज. नाही मम्मी, तू 2-3दा फोन करतेस म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. अगं, काही नाही सांगितलं ना सहजच. हो हो कुलकर्णी बाई मी की नाही आजच्या संध्याकाळच्या मीटिंगला असणार आहे बरं का. ओके बाय ठेवते मी. हॅलो 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 मम. आई, अण्णा. अरे हो हो आहेत सगळे इथेच आहेत. आई अण्णा कुठे आहेत? आतमध्ये. आज काय करतायत त्यांना बोलू बाहेर. अरे हो बोलूया, पण काय एवढं काय विशेष काय आज? काही विशेष नाही का? तुम्हा सगळ्यांसाठी मी गिफ्ट आणलेत. गिफ्ट का? काही स्पेशल आहे? आपल्या माणसांसाठी काही करायला प्रत्येक वेळी काही स्पेशल असावं लागतं का? ते पण बरोबर आहे म्हणा. पण आई अण्णा आतमध्ये तोपर्यंत मला माझं गिफ्ट दाखव ना. येस. हे अण्णांसाठी, हे आईसाठी आणि ही तुझ्यासाठी. वाव, उघडून बघू. हो. अरे हे काय साडी? का ग नाही आवडली? नाही नाही तसं नाही. तू दिलेलं कुठलंही गिफ्ट मला आवडतंच. पण अरे सध्या साडी आउट ऑफ क्वेश्चन आहे. का? अरे आमचे नवीन बॉस आहेत ना, त्यांचं काय? त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगून टाकलं ऑफिसमध्ये फक्त वेस्टर्न आउटफिट्स घालायचे. ट्रेडिशनल आउटफिट्स नॉट अलाउड. हो. अरे दांडेकर साहेब ना जरा जास्तच ग्लोबल निघाले. पहिल्याच भेटीत मला एवढं मोठं लेक्चर दिलं ना. मला सांगून टाकलं मला काही सर वगैरे म्हणायचं नाही, जेडी म्हणायचं. जेडी. जेडी? जेडी म्हणजे जयदीप दांडेकरचा शॉर्ट फॉर्म. कसं आहे स्वभावाने? बरं आहे. श्रीमंत बापाची खुशाल चेंडू मुलं असतात ना तसं आहे. दिसायला स्मार्ट आणि अत्तराचा घमघमाट आणि मॉडर्न स्टाईलचा शौकीन दिसतो. सारांश, मला जर माझ्या बायकोसाठी काही गिफ्ट आणायचं असेल तर ते माझ्या चॉईसचं आणून चालणार नाही. तिच्या स्मार्ट बॉसच्या ऑर्डर्स फॉलो कराव्या लागतील.
सिद्धेश असं नाहीये. संसार माझा वेगळा. घरातली सगळी कामं आटपेपर्यंत 11:30-12 होतात रात्रीचे. सिद्धेश, मला असं वाटतंय की आपण एखादी मोलकरीण ठेवली पाहिजे आता. ऑफिसमधून आल्यावर परत स्वयंपाकघरात जायला फार कंटाळा येतो. आणि जर अंग टेकायला गेले तर आईंना आवडत नाही. त्यांची परत कुरबुर सुरू होते, हे कर ते कर. म्हणजे मला सुद्धा आवडतं, त्यांनी मला असं सांगितलेलं, आपलं कोणीतरी वडीलधारा माणूस आहे याची जाणीव होते. आणि आत कुठेतरी सुरक्षिततेची भावना पण निर्माण होते. सिद्धेश, ऐकतोयस ना तू? काय रे, डोळे उघडे ठेवून झोपलास की काय? नाही, जागाच आहे मी. मग बोलत का नाहीयेस? ऐकतोय म्हणून बोलत नाहीये. काय झालं? तुझी तब्येत बरी आहे ना? हो. तू असा गप्प गप्प काय आहेस? काय नाही, सहज. मी माझ्या बॉसची तारीफ केली म्हणून वाईट वाटलं? काय? नाही, मी जेडी म्हणजे जयदीप दांडेकर माझे बॉस, त्यांची तारीफ केली म्हणून तुला राग तर नाही ना आला? नाही ग, त्यात रागवण्यासारखं काय? मला असं कुठेतरी फिलिंग आलं की मी माझ्या बॉसची तारीफ केली ते तुला फारसं आवडलेलं नाही. अगं नाही ग, तसं काही नाही. माझ्या डोक्यात ऑफिसचे विचार चालू आहेत. म्हणजे अमेरिकेची आठवण येते की काय तुला? अगं नाही, ऑफिसमध्ये सुद्धा कामं असतात ना. सिद्धेश, तू हरवल्यासारखा वाटतोयस. नाही ग, असं काही नाही. ऍक्च्युली ना, मला झोप आली. सॉरी, झोप. सिद्धेश, काय ग? काहीतरी बिनसलेलं दिसतंय. नाही, काही बी नसलेलं नाहीये. मला जाणवतंय तुझ्या मनात काहीतरी खळबळ चाललीये. काही खळबळ वगैरे चालू नाहीये. झोप ना आता. सिद्धेश, तू अमेरिकेला असताना ना, मी सतत व्हिज्युअलाइज करायचे की तू आलास की माझ्याशी भरभरून बोलशील, अमेरिकेबद्दल मला काहीतरी सांगशील, तिथल्या वातावरणाबद्दल, तिथल्या स्वच्छतेबद्दल, टापटिपीबद्दल मला सगळं सांगशील आणि म्हणशील की आपण जाऊया कधीतरी एकत्र. पण यातलं काहीच तू बोलला नाहीयेस माझ्याशी. अमेरिकेहून आल्यापासून तू अगदी घुम्यासारखा वागायला लागलास माझ्याशी. बरं, बोल. नाही, असं ओढून ताणून नको. नसेल तुझा मूड तर झोप. सिद्धेश, तुला एक विचारू? काय ग? तुझ्या ऑफिसमध्ये सगळं ठीक चाललंय ना? असं का विचारतेस? नाही, कुठेतरी एक भीती निर्माण झालीये की ऑफिसमधलं वातावरण पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. नाही, पूर्वीसारखंच आहे. काही फरक नाही झालेला. पण हे सांगताना तुझा पूर्वीचा कॉन्फिडन्स दिसत नाहीये. सतत वाक्याला असं जाणवतंय की तू काहीतरी टाळायचा प्रयत्न करतोस. रुजुता, मी खूप थकलो. झोप आता गुपचूप. ओके, गुड नाईट. हॅलो, कोणाचा फोन होता? शृंगारपुरेंचा फोन होता. एवढ्या रात्री तिने का फोन केला असेल? अमेरिकेमध्ये दिवस असतो ना. अमेरिकेत? ती अमेरिकेत आहे? हो, मी आल्यानंतर तिला पाठवण्यात आलं होतं ना अमेरिकेला. घे, लाव तिला फोन, विचार काय ते. नाही ग, मरू दे. अरे मरू दे कसं, बॉस आहे ती तुझी. असू दे, बॉस असू दे किंवा कोणी असू दे, कधी फोन करायचा याची साधी अक्कल नाही आहे तिला. सिद्धेश, त्या शृंगारपुरे बरोबर तुझं काहीतरी वाजलंय का? नाही ग,
तू कशाला परत परत तिचा विषय काढते? अरे परत परत कुठे काढलाय? आत्ताच तर मी बोलतेय तिच्याबद्दल. ओके ठीक आहे. कुठल्या तरी क्लायंटच्या संबंधात फोन केला असेल गरज तर करेल परत ती फोन सोबत. पण माझा आवाज ऐकून का कट केला असेल तिने फोन? अगं ऋतुता, तिने हे का केलं असेल, तिने ते का केलं असेल, या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नाही आहेत. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. झोप आता. सॉरी सॉरी सॉरी. झोप आता. नाही परत डिस्टर्ब करणार. मी ना हा मोबाईल स्विच ऑफच करून ठेवतो, म्हणजे कटकटच नको कोणाची. संसार माझा वेगळा. हॅलो. हो आहेत साहेब आहेत, आत्ताच उठलेत. आपण कोण बोलताय? हो कुलकर्णी मॅनेजर. हो देते मी तुमचा निरोप. ओके. हॅलो. हू इज देअर? हॅलो. मे आय नो who is calling? Yes, he is there, but he is in the bathroom. Okay? हो मी देते तुमचा मेसेज. ठीक आहे. बया कशाला करतेय सकाळी सकाळी फोन? हॅलो. हां बोला मिसेस शृंगारपुरे. हो आहेत पण बाथरूममध्ये. हो मी सांगते त्यांना. कोणाचा फोन आहे? क्या कळेल आपोआप. हा बोला मिसेस शृंगारपुरे. कुठून बोलताय? म्हणजे भारतात परत आलात का अजूनही अमेरिकेतच आहात? अच्छा अमेरिकन लोकांनी जणू काही तुम्हाला ठेवूनच घेतलेलं दिसतंय. एक मिनिट. हा आता बोला. अहो तुम्ही कशासाठी फोन केलात ते बोला. मिसेस शृंगारपुरे, तुम्ही तिकडे जाऊन बसलात अमेरिकेत, तिथं भारतात तुमच्या पश्चात काय गोष्टी घडल्यात याची तुम्हाला काही कल्पनाच नाही. कशासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलताय? अहो नुसतं कामावरनं सस्पेंड केलं म्हणजे कामावरनं काढून टाकलं असा त्याचा अर्थ होत नाही ना. मिसेस शृंगारपुरे, अमेरिकेच्या स्टे मध्ये मी तुम्हाला काही पुरावे गोळा करायला सांगितले होते. कुठे आहेत ते? मग गोळा केलेले पुरावे मला दाखवा ना. अमेरिकेत तुम्ही काय झोपा काढत होतात की काय? नाही तर काय, तुमच्या खोलीत एक महत्वाची गोष्ट गायब होते आणि त्याची तुम्हाला काहीही कल्पना नसते. हे बघा, तुम्ही ताबडतोब भारतात या आणि आलात की मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. ऑफिसमध्ये मग त्या घाणेकरचं काय करायचं ते आपण बघू. तू काय माझं बोलणं चोरून ऐकत वगैरे होतीस की काय? मी कशाला चोरून ऐकू? तुम्ही इतक्या मोठ्याने बोलत होतात की तुमच्या हातात फोन नसताना तर त्या वेळेला अमेरिकेला सुद्धा ऐकू गेलं असतं. मी कशाला चोरून ऐकू? मी फॅक्टरीत जाऊन आलो. एक मिनिट. तुम्ही आता तुमच्या बोलण्यात घाणेकर या नावाचा उल्लेख केला. कोण आहे हा घाणेकर? तुला कशाला हव्यात नसत्या चौकशा? नसत्या चौकशा नाहीयेत ह्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही. तुम्ही आपल्या जावयाबद्दल तर नाही बोलत आहेत ना? जावई? कोण जावई? उगाच वेडाचं सोंग घेऊन पेडगावला नका जाऊ. मी सिद्धेश बद्दल बोलतेय. कोण सिद्धेश? कुठला सिद्धेश? अरे पुन्हा तेच. सिद्धेश घाणेकर विषयी तुमचं काय कारस्थान चाललंय ते मला कळू दे तरी. हे बघ, मला कुणाविरुद्ध कसलंही कारस्थान करायची गरज नाहीये. जो तो आपल्या मौतीने मरत असतो. काय ते स्पष्ट बोला ना. का उगीच तुम्ही मला टेन्शन देताय? अरे मी लाख टेन्शन देईन, तू कशाला टेन्शन घेते?
माझ्या मुलीच्या संसाराचा प्रश्न आहे. मला सांगा, शृंगार पुरेशी कुणाला नोकरीवरून काढून टाकण्याचं घाटतंय? ते तुला लवकरच कळेल. तुम्ही प्रत्येक वेळी असं कोड्यात कशाला बोलता हो माझ्याशी? कारण तूच ना माझ्यासाठी एक प्रचंड मोठं कोड आहे. मला उलगडतच नाही. तू माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक का खूप असतेस? तुम्ही नसत्या भानगडी करताच कशाला? नसत्या भानगडी ना तुझा लाडका जावाई करतोय. आता कसं बोलला? आता जरा स्पष्ट कराल का तुम्ही काय बोललात ते? ते स्पष्ट करायची मला अजिबात गरज वाटत नाही. पण मला वाटते ना, मला हे कळलं पाहिजे की माझ्या जावयाचं काय चुकतंय आणि त्याच्या विरुद्ध काय कट कारस्थानं चालली आहे. काही कारस्थानं वगैरे चाललेली नाहीयेत. अमेरिकेत त्याने जे काय प्रताप केलेत ना त्याची फळं तो भोगतोय. म्हणजे त्याला त्याच्या ऑफिसनं सस्पेंड केलेलं आहे. तसं असतं तर रुजुताने मला सांगितलं असतं. कुठल्या तोंडाने सांगेल? हा, नाक वर करून आपल्याला सांगत होती ना, लवकरच आपल्याला त्याची ती लायकी सिद्ध करून दाखवेल. आता रुजुताला लवकरात लवकर कळेल तो किती आणि कसा नालायक आहे ते. ऑफिसने तुला एक लेटर दिलेलं आहे. इन्क्वायरी कमिशन होईपर्यंत तू ऑफिसमधल्या कुठल्याही कामाला हात लावू शकत नाही, कुठल्याही फाईल्स नाही हात लावू शकत नाही, तसंच कुठल्या क्लायंटशीही डिस्कस करू शकत नाही इन्क्वायरी कमिटी होईपर्यंत. अच्छा, म्हणजे आता माझ्या एन्क्वायरीची हालचाल सुरू झाली आहे. तर तुझ्या नवऱ्याला विचार, का असं येड्यागत फिरतो रस्त्यावर ते बेकार असल्यासारखा. रुजुता, तू यांचं बोलणं काही मनावर घेऊ नकोस. हा वेडा माणूस आहे.